नमस्कार. कणा प्रस्तुत जरा ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पूर्वीच्या काळी म्हणायचे की वाचाल तर वाचाल, पण आता काळ बदललाय, त्यामुळे साहजिकच काही संकल्पनाही बदलल्यात. आता असं म्हणावं लागेल की चांगलं ऐकाल तर तुम्ही वाचाल. म्हणूनच हा छोटासा खटाटो. आज मी घेऊन आली आहे कमलाकर देशमुख लिखित एक लेख, आणि मला देव भेटला. चला जरा ऐकूया लेख आणि मला देव भेटला. सायंकाळची 7 वाजण्याची वेळ म्हणजे घरात देवापुढे समईची ज्योत प्रज्वलित करून शांत चित्ताने देवाचे नामस्मरण करण्याची वेळ. दिवसभराच्या संपूर्ण कामाचा आढावा देवाच्या साक्षीने स्मरण्याची वेळ. झालेल्या चुकांचे परिमार्जन करून उद्या चांगली कामे करण्याचा संकल्प करण्याची वेळ. कारण सायंकाळची वेळच माणसाला हुरहुर लावते. म्हणूनच त्याच वेळी देवापुढे समई लावून चित्तवृत्ती शांत करून घेण्याची प्रथा पडलेली. हे सांगायचे कारण एवढ्याचसाठी की परवाच्या दिवशी आषाढी वारी करून परतीच्या वाटेवर असणारी गजानन महाराजांची दिंडी नेमकी मला सायंकाळी 7 वाजता शेतातून घरी परत येण्याची वेळी भेटली. साहजिकच पुढे जाण्यास वाट नसल्यामुळे मी माझी मोटरसायकल एका बाजूला लावून दिंडीचा सुख सोहळा पाहत उभा राहिलो. तसा मी बऱ्याच प्रमाणात नास्तिक म्हटले तरी चालेल अशा वृत्तीचा. कधीच तास 2 तास रांग लावून देवाचे दर्शन घेतले नाही, किंवा कधीच आयुष्यात कोणत्याही बाबा महाराजांच्या पाया पडलो नाही. माझा धर्म हा अगदी घरच्या पुरता, अगदीच जुजबी, घराला घरपण राहावे एवढाच मर्यादित. संत गाडगेबाबा, विवेकानंद हे माझे आदर्श. त्यामुळे देवाच्या मागे कधीच भरकटत गेलो नाही व तसा उपद्व्यापही केला नाही. परंतु अगदीच तिन्ही सांजेला दिंडीचे एकूण वातावरण पाहूनच मी कळत नकळत तिच्यात एकरूप होत गेलो. ज्ञानबा तुकारामच्या तालावर टाळ मृदुंगाच्या साथीने लयबद्ध हालचाल करणारे सोज्वळ वारकरी, तर अतिशय शिस्तीमध्ये स्वतःच्या खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन चालणारी भोळी भाबडी वारकरी मंडळी, आणि त्यांच्याही मागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, कलश घेऊन भजनात तन मनाने डुंबून गेलेल्या माय माऊल्या पाहून माझं नास्तिक मन मलाच सांगू लागलं की ईश्वर ईश्वर तो हाच त्याचा साक्षात्कार आहे. मंदिरात किंवा मठात आहे की नाही माहीत नाही, पण या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांच्या रूपात आणि पुंडलिक वरदे हारी विठ्ठलच्या गजरातच दिसतो आहे. साहजिकच तिथेच जवळ वारकरी मुक्कामाला थांबल्या जागी मी गेलो आणि एका वृद्ध वारकऱ्याकडे सहज चौकशी केली. तर आजोबा बोलते झाले. त्यांनी सुरुवातच माऊलीपासून केली. माऊली, आम्ही बुलढाण्याकडले. गेल्या 27 वर्षांपासून नित्य नेमाने दिंडीत येतो. गावी थोडी जमीन जुमला आहे. एक मुलगा आणि सून शिक्षक आहे, तर दुसरा शेती पाहतो. मी मात्र सगळा व्यवहार त्यांच्याकडे सोपवला. त्यांना म्हणालो, दोघे भाऊ गुण्या गोविंदाने नांदा आणि आयुष्यात दुसऱ्याला देण्याचे शिका. शक्यतो दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. एवढे जरी केले तरी तुमच्यात भाऊबंदकी होणार नाही. लक्षात ठेवा, मित्र जगात जन्माला येतो, पण वैरी आईच्या पोटीस येतो हे म्हणणे खोटे ठरवा. घराच्या बाहेरही व्यवहार करताना हेच सूत्र सांभाळा. तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. दुसऱ्याकडून अपेक्षा हेच दुःखाचे, वैर्याचे, अशांततेचे कारण आहे. म्हणूनच ज्ञानोबा माऊली विश्वात्मक सुखाचे सूत्र पसायदानात सांगून गेले आहेत. माऊली, आम्ही पसायदानात सांगितल्याप्रमाणे वागलो तरी पुष्कळ आहे. त्यामुळेच रोज सकाळी ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचल्याशिवाय तोंडात पाणी घेत नाही. नंतरच सगळे नित्यकर्म. त्याच्या पलीकडे देव नाही, धर्म नाही. चांगले वागा, मेहनत करा. वाईट मार्गाने पैसा कमवून स्वतःला व कुटुंबाला पापात टाकू नका असा साधा धर्म आहे. हे सांगत असतानाच
स्वतःच्या थैलीतून जागोजागी मिळालेले चिवडा लाडूचे बिस्किटांचे पुडे काढून आजूबाजूच्या लहान मुलांना त्यांनी वाटून टाकले आणि लहान मुलांच्या डोळ्यातला आनंद आजोबा पाहतच राहिले. मंदिर बांधण्याच्या नावाखाली लाखो करोडो रुपये गोळा करणारा बाबा महाराज, कर्मकांडामध्ये गुंतवून सुखाचा मार्ग सांगणारा धर्ममार्तंड, तर भ्रष्टाचार करून वाजत गाजत देवाच्या डोक्यावर अभिषेक घालणारे एकीकडे आणि निष्काम कर्मयोग सांगणारा भोळा भाबडा हा वारकरी दुसरीकडे. हे पाहून कळत नकळत माझे हात वारकरी आजोबाच्या चरणी लागले आणि मला ईश्वर सापडल्याचा आनंद झाला. तर मंडळी, तुम्हालाही कधी असा देव सापडलाय का हो? सापडला असेल तर आम्हाला कमेंट थ्रू नक्कीच कळवा. धन्यवाद.